माझ्याकडे काही म्हणी आहेत. सेटवर असं कोण होतं हे मला खरं खरं सांगायचं आहे. ओके. हां. शूटिंग वेळी, सिनेमाच्या शूटिंग वेळी बर. म्हणी आहेत. आग लगे बस्ती में अपुन अपनी मस्ती में. असं सेटवर कोण होतं, म्हणजे असा एक आविर्भाव कोणाचा होता मस्तीच्या? ईशान ऍब्सोल्युटली. Safe, एकदम safe. त्याला काय घेणं देणं एकदम सेफ. फरक नव्हता म्हणजे तू ओके असं होतं. त्याचं कसं होतं माहितीये का, शूट करताना त्याचा एक विंडो असायची त्याची, हां. थ्रेशोल्ड होता की त्यातच आपल्याला जर मिळालं तर मिळालं, क्रॉस झाला ना मग तो संपला, मग देन इज नॉट हिअर. असं एकदा झालं होतं. एक पहिला टेक किती उत्तम दिला डिफिकल्ट त्याने. आहे लहान मुलांबरोबर. अरे तुला सांगू का, म्हणजे अख्खा सिनेमा त्याने इतकं छान काम केलंय माझ्याबरोबर, इतकं छान. क्लायमॅक्सच्या सीनला तो जो थ्रेशोल्ड बद्दल आपण बोलतोय तो त्याचा संपला होता. आणि त्याचं असं झालं होतं, मी मारे ना तुला आता, माझ्याशी काही बोलायला यायचं, मी तुला मारे संपला होता ना. आणि मला भीती वाटायला लागली थोड्या वेळाने. मी प्रकाशला म्हटलं यार आता कसं करायचं सीन, आणि आम्ही त्यात तो सीन केलाय. क्लायमॅक्सचा सीन हा ईशान भयंकर अपसेट असताना आम्ही शूट केलेला. क्या बात आहे. पण हे पण खूप फन मोमेंट असतात ना सेटवर. खूप मजा, मला तर खूपच मजा. पण साधारण किती वेळा आधी हा सिनेमा शूट झालाय? बरीच वर्ष गेली मध्ये. बरीच नाही. आम्ही 6 महिन्यांपूर्वी. ओके. ओके, पुढचा प्रश्न. कर नाही त्याला डर कशाला? म्हणजे एखाद्यावर प्रँक केलाय आणि तो मस्त फिरतोय, कर नाही त्याला डर कशाला? प्रँक कोण करायचं सेटवर? मेजर प्रँक झाले नाही. तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला मी स्पृहाला, पण काही नाही झालं त्यात. नाही असं खरंच म्हणजे आता जेन्युइनली असं कोणी कोणाला काही काय मुळात प्रँक करणं इतका परिस्थितीने प्रकाशवर प्रँक केला होता हे मी अगदी 100% सांगू शकतो. कारण असं आहे की प्रकाश या सिनेमाचं लेखक, प्रकाश या सिनेमाचं दिग्दर्शक आणि प्लस प्रकाश या सिनेमाचं निर्माता. त्यामुळे लोकेशन रेकीपासून सिनेमा तयार करण्यापर्यंतचा जो काही भयंकर मोठा एक मनस्ताप म्हणता येणार नाही, पण तो जो एक बोजा आहे ना तो खूप असतो. आणि प्रकाश अत्यंत चिडक्या स्वभावाचा, लोकांवर ओरडणारा आणि भयंकर रागारागात वस्तू फेकून सेटवरून निघून जाणारा असा स्वभावाचा प्रकाश असल्यामुळे प्रकाशने ते सगळं भोगलं खूप. तुला कळलंच असेल की हे विनोदी वाक्य आहे आतापर्यंत. हा जे बोलतोय त्याच्या एक्झॅक्ट तो अपोजिट आहे. मला Please माहितीये मी कोणाच्या बाजूला बसले. मला हे प्रेक्षकांना सांगायचंय की प्लीज प्रकाश कुंटे हा खूपच म्हणजे संत माणूस. गाय त्याच्यासमोर खूप व्हायलंट वागू शकते. ह्याच्यावरून कळलं मला. गाईला शिंग तरी असतं, प्रकाशला तीही नाही आहेत. पण नाही, प्रकाश खरंच म्हणजे त्याचे सगळे जे सिनेमे आहेत, कॉफी आणि बरंच काही, सायकल असेल, तो जसा आहे ना खऱ्या आयुष्यात, त्याची छवी म्हणजे त्याचा सिनेमा तो इतका साधा, इनोसेंट, भोळा आणि जेन्युअनली चांगला. आणि तो फार म्हणजे काय म्हणतो कधी चिडताना त्याला तुम्ही कधी बघितलंच नसणार त्याला. तर तो असा असल्यामुळे, हा त्याचाच फोन येतोय, असा असल्यामुळे तो त्याच्यावर काम करायला खूप मजा येते. पण आपल्यालाच दडपण वाटतं कधी कधी की आपण काही चुकीचं बोलतो. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला हे प्रकाशसाठीच आहे, कारण त्याला टॅक्सही भरावा लागला असेल ना. अरे देव. कर आहे. कर आहे. ते जेव्हा हा इंटरव्ह्यू बघतील तेव्हा ते मी नाहीये, पण तुम्ही जे माझ्या मागून जी मस्ती मी करताय. त्याला तशी प्रकाश कुंटे शोधू तुला अशीच हाक मारायचो मी. बाकी मी त्याला सेटवर कधीही काही हाक असं मारली. मी त्यांना खूप मिस करते आता. करते ते असतं तर खूप धमाल आली असती. पण तो फक्त हसत बसला असता. नाही, मी ऐकून होते की ते एक्सप्रेसिव्ह नाही आहेत, पण सिनेमाच्या माध्यमातून ते नाही ते express होतात. एक्सप्रेसिव्ह आहेत, पण त्या वेळा वेगळ्या आहेत. सुंदर स्क्रिप्ट लिहितो आणि खूप सुंदर स्क्रिप्ट फिल्ममध्ये त्याचं रूपांतर करतो. पण प्रकाशचं नरेशन हे तुम्हाला खूप समजून घ्यावं लागतं. खूप कारण तो जसा आहे थोडा लाजरा बिजरा, तसं लाजत तो स्क्रिप्ट नरेट करतो. मी तुला एवढं गॅरंटेड सांगू शकतो की प्रकाश जेव्हा सीन समजावत असतो ह्याचं शूटिंग व्हायला पाहिजे. ओके. कारण त्याला जर असं सांगायचं असेल की आदिनाथ, स्पृहा, तुम्ही इथे बसलाय आणि इथून एक लहान मुलगा पास होतो आणि त्याला बघून तुम्हाला तुमच्या मुलाची किंवा मुलीची आठवण येते, हे आपल्याला सीन मधनं अपेक्षित असेल तर तो असं नाही सांगणार. तो म्हणेल
हां, ठीक आहे. आणि तू कुठे तो तो तो- 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 तो ये हां हां टेक 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 काय हे संपल्यात मला सगळ्यात छान कधी वाटायचं आणि मी वाट बघायचे. आपण कधीच ना ऍक्ट करत असताना कट कधी म्हणतोय डिरेक्टर ह्याचा आधी विचार नाही की नाही करत. आपलं शूट करताना मी सारखं वाट बघायचं की प्रकाश कट कधी म्हणतोय. का माहितीये, कुठलाही सीन झाला कुठलाही की तो असं म्हणतो, एक खूप खूप मस्त केलं तुम्ही मुलांनी, खूप मुलांना तुम्ही फार 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 मस्त केलं मुलांना तुम्ही. या एका कॉम्प्लिमेंटसाठी मला असं वाटायचं हा कट कधी म्हणतोय. म्हणजे कारण काय नाही मी त्याला हे विचारून झालेलं आहे. कारण मी अनेकदा त्याला हे विचारून झाले, तर त्याच्या बोलण्यातनं एकदा सहज आलेलं आहे की त्याचं असं म्हणणं आहे की मला खूप एक्स्ट्रा ब्रीफिंग, खूप पर्टिक्युलर, खूप आर्टिक्युलेट करून गोष्टी सांगण्यात इंटरेस्ट नाही आहे. कारण ॲक्टरला ते सांगून फायदा नाही आहे. ॲक्टरच तिकडे परफॉर्म करणार आहे. बेस्ट पार्ट मी तुला सांगतो, त्यात मी लक्षात ठेवलेलं, तो म्हणाला मॅजिक जेव्हा घडत असतं ना तेव्हा ते तिकडे घडतं. त्याच्यासाठी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला मॅजिक घडवायचं असेल, स्क्रीनवर काहीतरी इंटरेस्टिंग त्या सीनमधलं मॅजिक बाहेर यायचं असेल, तर ॲक्टरला फुल हँड मिळाला पाहिजे. एक बेसिक त्याला एक बेसिक आपण कुठल्या प्लॅटफॉर्मवर उभं राहणार आहोत तेवढंच कळलं पाहिजे. बाकी तो मजले रचतो, तो इतकं ब्युटिफुल आहे. त्यामुळे नाही, एक त्याच्याबरोबर नट काम म्हणून करणं. इट इज अ ट्रीट. नट म्हणून इट इज अ ट्रीट टू वर्क विथ प्रकाश कोंडे. कारण तुम्हाला एक वावरायला इतका मोकळं मैदान explore करायला मिळतं मिळतं. त्याच्याबरोबर. आणि खूपच छान असतो त्याचा वाईब सेट. म्हणजे अनेकदा असे डिरेक्टर असतात जे खूप ब्रीफली सीन सांगतात आणि सिनेमात काहीच नसतं. तर तसं काही नाही आहे प्रकाशचं. इतकं 3 तास चर्चा, आदल्या रात्री रीडिंग बिडिंग आणि मेडिटेशन, सकाळी उठून ओम बीम म्हणणे आणि सगळं हे करणं, आणि अत्यंत सिन्सिअरली वेळेतून आणि सीन करताना काय फालतू पपलू सीन होतं काहीतरी असं काही नाही आहे प्रकाश बरोबर काम करताना. अत्यंत खुलून येतात सीन.